12वीच्या परीक्षांमध्ये कॉपी रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जात असतानाच वाशिम जिल्ह्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे। भौतिकशास्त्राच्या पेपरमध्ये तब्बल 581 विद्यार्थ्यांची उत्तरे शब्द एकसारखीच आढळल्याने शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। भरारी पथकाच्या अचानक धाडीमुळे हा प्रकार उघडकीस आला असून संबंधित परीक्षा केंद्रावर कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे। राज्यात 12वीच्या परीक्षा सुरू असताना वाशिम मधील श्री मौनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय टोच जुमडा फाटा केंद्र क्रमांक 0906 इथे सामुदायिक कॉपीचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजता भरारी पथकाने अचानक केंद्राला भेट दिली। केंद्रावर 584 विद्यार्थ्यांची नोंदणी होती, त्यापैकी 581 विद्यार्थी उपस्थित होते। नमुना म्हणून तपासलेल्या उत्तरपत्रिकांमध्ये सर्व विद्यार्थ्यांची उत्तरे एका धाटणीची आणि शब्दशः सारखी असल्याचे आढळले। काही उत्तरपत्रिकांवर वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी पेन पेन्सिलच्या एकसारख्या खुणाही दिसून आल्या। तपासणी दरम्यान केंद्रावरील गंभीर गैरसोयीही समोर आल्या। टीन शेडमध्ये परीक्षा, अत्यंत दाटीवाटीची बसण्याची व्यवस्था, अपुरी प्रकाश योजना, पंख्यांची कमतरता, जनरेटरची सुविधा नसणे आणि संपूर्ण केंद्रात फक्त 8 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याचे आढळले। दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी केंद्राला भेट दिली। तपासणी दरम्यान एक कर्मचारी मोबाईलसह फिरताना आढळला। तपास टाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर 2 मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील चौकशीसाठी सुपूर्द करण्यात आले आहेत। बैठे पथकाच्या अहवालातही सामुदायिक कॉपीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे। उत्तरपत्रिकांची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज आणि अपुऱ्या सुविधा यावरून हा प्रकार सिद्ध होत असल्याने शिक्षण विभागाकडून दोषींवर निलंबन व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी दिली आहे। विशेष म्हणजे याआधीही 2025 मध्ये वाशिमच्या रिसोड येथे इंग्रजीच्या पेपर दरम्यान मास कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता। यामुळे जिल्ह्यातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। काल वाशिम जिल्ह्यातील मैनागिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जुमडा टोक या परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री संजय ससाणे यांनी भेट दिली। तर त्या भेटीच्या वेळेला त्या ठिकाणी 581 विद्यार्थी जे आहेत, तर या 581 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी केली असता आणि सीसीटीव्हीचं जे काही फुटेज आहे हे त्या ठिकाणी त्यांनी तपासलं आणि फुटेजवरून या 581 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सामूहिक कॉपी केली असं सरांनी आम्हाला अहवाल या ठिकाणी दिलेला आहे। त्या आधारे त्या ठिकाणचे जे काही 26 शिक्षक आहे या 26 शिक्षकावर निलंबनाचा प्रस्ताव आम्ही संस्थेला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या 26 शिक्षकावर गुन्हे दाखल करण्याबाबतची कार्यवाही गट शिक्षणाधिकारी वाशिम यांच्यामार्फत आमची चालू आहे। थँक्यू। विद्यार्थ्यांवर काही कारवाई विद्यार्थ्याच्या कार्यवाहीबाबतचं विद्यार्थ्याचे जे काही अहवाल आहे, उत्तरपत्रिका आहे, हे बोर्डाकडे आम्ही पाठवलेले आहेत आणि याबाबतचे सुनावणी बोर्डामार्फत घेतली जाईल त्या विद्यार्थ्यांची आणि याबाबतचा सविस्तर जो काही निर्णय आहे ते बोर्डाचे अध्यक्ष त्या ठिकाणी घेतील। एक प्रश्न आहे की भौतिक सुविधेचा अभाव असल्यामुळे हे गृहीत धरले गेले की इथे कॉपी होते म्हणून, जर भौतिक सुविधेच्या त्याच्या बाबतीमध्ये अभाव आम्हाला आता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडूनच आरटीचं प्रमाणपत्र आलेलं आहे सर, कारण भौतिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, हा त्यांचाच अहवाल आमच्याकडे उपलब्ध आहे। म्हणजे आधीचा काल त्यांनी ज्यावेळेस भेट दिली त्यावेळेला त्यांनी त्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना आढळून आल्या नाही, पण आधीचा अहवाल आमच्याकडे त्यांचाही आहे आरटीचा अहवाल तसा। एकीकडे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देत असतानाच अशा प्रकारच्या सामुदायिक कॉपीमुळे संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येते। या प्रकरणात नेमकी कोणावर कारवाई होते आणि पुढे अशा घटना टाळण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे।